या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावली तिच्या आईबाबांकडे जाण्यासाठी निघालेली असते, पण तितक्यात तारा आणि जयंती त्या ठिकाणी येतात आणि मग तारा सावलीला म्हणू लागते की तू तुझ्या लायकीप्रमाणे रिक्षाने किंवा बसने जा, पण या गाडीमधून तर मी आणि जयंतीच जाणार, कारण आम्हाला खूप महत्त्वाची शॉपिंग करायची आहे. आणि मग त्या दोघीजणी गाडीत बसून निघून जातात. त्यामुळे सावलीला खूप वाईट वाटतं. पण त्याचवेळी ढग पुन्हा दाटून येतात, पावसाला सुरुवात होते. त्यामुळे मग सावली या सगळ्या गोष्टींचा विचार न करता मिळेल त्या गाडीने आईबाबांकडे जायचं ठरवते. दुसरीकडे सारंग ऑफिसवरून घरी निघालेलाच असतो. तितक्यात त्याला जगन्नाथचा कॉल येतो. सारंग त्याला म्हणत असतो की बोला जगन्नाथ, काही काम होतं का तुमचं? आणि त्यावेळी जगन्नाथ त्याला सांगतो की सारंग, उद्या प्रति पंढरपूरमध्ये अभिषेक आहे आणि अभिषेकासाठी एक नवीन जोडपं हवं होतं. मी तुझं आणि सावलीचं नाव दिलं आहे, काही हरकत तर नाही आहे ना तुमची? आणि हे ऐकून सारंग हसून म्हणतो की जगन्नाथजी, ही किती आनंदाची गोष्ट आहे, आमची काही हरकत नाही आहे, फक्त मी एकदा घरी जाऊन सावलीसोबत बोलतो आणि मग तुम्हाला कळवतो. तर जगन्नाथ म्हणत असतो की अरे तुझा होकार म्हणजे तिचाही होकार, पण ठीक आहे, तू एकदा तिच्याशी बोल आणि मला कळव. आणि त्यावर सारंगही हो म्हणतो. पण त्यानंतर जगन्नाथला मात्र खूप अस्वस्थ वाटत असतं. तो मनाशी विचार करत म्हणत असतो की माझ्या लेकीवर कोणतं संकट तर येणार नाही आहे ना, आजूबाजूचं वातावरण बदलतंय असं का वाटतंय मला? तर दुसरीकडे सावली ज्या ठिकाणी दिंडी मुक्कामासाठी थांबलेली असते त्या ठिकाणी येते आणि मग ती तेथील एका व्यक्तीला विचारते की आळंदीची दिंडी कुठे आहे, आणि मग त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे ती त्या ठिकाणी जाण्यासाठी निघते. दुसरीकडे पावसामुळे सावलीच्या आईला शुद्ध येते, ती डोळे उघडते तर सावलीचे बाबा अजूनही बेशुद्धच पडलेले असतात. त्यामुळे ती खूपच घाबरते आणि त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागते. पण सावलीच्या बाबांना खूप जास्त तापही आलेला असतो आणि त्यामुळे आईची काळजी खूपच वाढते. ती विठ्ठलाचा धावा करत असते आणि मग थोड्या वेळानंतर सावलीचे बाबा शुद्धीवर येतात. तर आई रडतच त्यांना म्हणत असते की आपण परत घरी जाऊयात, यावर्षी विठुरायाचं दर्शन आपल्या नशिबातच नाही आहे असं वाटतंय मला. पण बाबा म्हणत असतात की नाही, मी परत घरी जाणार नाही, काही झालं तरी मला पंढरपूरला जाऊन माझ्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे. तर दुसरीकडे सावली ज्या ठिकाणी दिंडी मुक्कामासाठी थांबलेली असते त्या ठिकाणी येते. तिथे खूप गर्दी असते आणि त्यात सावली तिच्या आईबाबांचा शोध घेत असते. इकडे सावलीच्या आईबाबांना समजवण्याचा प्रयत्न करत असते की तुमची तब्येत खूप बिघडली आहे आणि मला नाही असं वाटत की आपल्याला आता पुढे जाता येईल, आपण परत माघारी जाऊ. मात्र बाबा काही ऐकायला तयारच नसतात. त्यांना फक्त पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घ्यायचं असतं आणि त्यातच त्यांची तब्येत अचानक पुन्हा एकदा बिघडते आणि त्यामुळे आई तर खूपच घाबरते. ती तिथे जवळपास कोणी मदतीसाठी आहे का हे बघत असते, पण त्या ठिकाणी कोणीही नसते. तर दुसरीकडे सावली तिच्या आईबाबांचा शोध घेत असते. अनेक लोकांकडे त्या दोघांविषयी चौकशी करत असते, पण तिला त्यांच्याबद्दल कुठून काहीच माहिती मिळत नाही. त्यामुळे सावली तर पूर्णपणे खचूनच जाते. दुसरीकडे जयंती आणि तारा निर्लज्जपणे खात बसलेल्या असतात आणि तितक्यात सारंग त्या ठिकाणी येतो. तो त्या दोघींना सावलीबद्दल विचारतो, पण जयंती काही सांगणार त्याआधीच तारा तिला गप्प करते आणि सारंगला म्हणू लागते की सावली कुठे आहे, आम्हाला काहीच माहीत नाही. त्यामुळे मग सारंग अमृताला तिच्याबद्दल विचारतो. तर अमृता म्हणते की अरे सावली मलासुद्धा सांगून गेलेली नाही आहे, नेमकी कुठे गेली आहे ती काय माहिती. आणि हे ऐकून सारंग मग काळजीत पडतो. त्याचवेळी जयंती मुद्दाम सारंगला म्हणू लागते की मी मगाशी तिला पाहिलं तेव्हा ती तिच्या भावाला भेटायला गेली होती आणि मग त्यानंतर किचनमध्ये गेली, त्यानंतर ऐश्वर्या मॅडमच्या खोलीकडे गेली. तर तारा म्हणत असते हो का ग जयंती, मग तिने तुला सांगितलं नाही का ती नक्की कुठे जाणार आहे ते? आणि मग त्या दोघीजणी मुद्दाम सारंगला उडवाउडवीची उत्तरं देऊ लागतात. त्यामुळे मग सारंग खूपच चिडतो. तो म्हणत असतो की तुम्हाला काहीच कसं वाटत नाही, मला माहिती आहे की तुम्हाला सावलीची काळजी नाही आहे, पण ती आपल्या घरातील एक व्यक्ती आहे ना, आणि बाहेरचं वातावरण बघा, अशा वातावरणात जर ती कुठे जात असेल तर तिला काहीतरी विचारणं तुमचं कर्तव्य नाही आहे का? पण जयंतीला आणि त्या ताराला काहीच वाटत नाही. पण अमृता सारंगला शांत करताना म्हणते की तू काळजी करू नको, आपण तिचा शोध घेऊयात, मी आतमध्ये जाऊन बघते. तर इकडे ती जयंती ताराला विचारत असते की काय गं, ती सावली पंढरपूरला गेली हे तू मला सारंगला का नाही सांगू दिलं? तर
तारा म्हणत असते की अगं जर तू त्याला हे सांगितलं असतं तर मग त्याने अजून चौकशी केली असती आणि जर त्याला हे समजलं असतं की तिच्यासाठी जी गाडी आली होती ती तर आपण पळवली मग काय झालं असतं. आणि हे ऐकून जयंती हसतच म्हणते की वा तारा, तू तर खूप हुशार झाली आहेस. मला असं वाटते की तू सुद्धा माझ्यासारखे काजू बदाम खाते, त्यामुळेच हा फरक पडलाय. आणि ते ऐकून तारा डोक्यालाच हात लावते. तर जयंती म्हणत असते की तारा, तू आधी अशी नव्हतीच बरं का, पण आता माझ्यासोबत राहायला लागलीस ना म्हणून बघ कशी हुशार झाली येते. दुसरीकडे सारंग सखदेवकडे जातो तर सखदेव झोपलेला असतो. सारंग नाईलाजाने त्याला जागं करतो आणि सावलीबद्दल विचारतो. त्यामुळे सखदेवसुद्धा विचारात पडतो की सावली अचानक कुठे गेली. तितक्यात अमृता त्या ठिकाणी येते. ती सावलीचा मोबाईल सारंगकडे देत म्हणते की तिने हा मोबाईल किचनमध्येच ठेवला होता आणि विठुरायापुढे एक समई लावली होती. मला असं वाटते की नक्कीच काहीतरी काळजी करण्यासारखं घडलंय म्हणून सावली अशी पटकन बाहेर गेली. आणि हे ऐकून मग सखदेवला सावलीचं बोलणं आठवू लागतं. त्याला समजतं की ही नक्कीच आईबाबांच्या काळजीने त्यांच्याकडे गेली असणार आणि मग तो ही गोष्ट सारंगला सांगतो. त्यामुळे सारंग आणि अमृताही काळजीत पडतात. दुसरीकडे सावली आईबाबांचा शोध घेतच असते पण तिला त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळत नसते. तर इकडे सारंगला समजतं की सावली नक्कीच आईबाबांच्या काळजीपोटी पंढरपूरला गेली असणार आणि मग तो सुद्धा तिकडे जायचं ठरवतो. अमृता म्हणत असते की मी सुद्धा तुझ्या सोबत येते, पण सारंग म्हणतो की नाही वहिनी, बाहेरचं वातावरण बघ, अशा वातावरणात मी तुला बाहेर नाही घेऊन जाऊ शकत, तू इथेच थांब, मी तुला सगळं काही कळवेल. आणि मग तो पटकन जाण्यासाठी निघतो. पण तितक्यात तिलोत्तमा त्या ठिकाणी येते. ती सारंगला म्हणू लागते की सारंग, तू आत्ताच ऑफिसमधून घरी आला आहे ना, मग आता कुठेही जाऊ नको, बाहेर बघ ढग दाटून आले आहेत, अंधार पडला आहे आणि बाळा तुला तर अंधाराची भीती वाटते ना. पण सारंग म्हणतो की आई अगं मला काही होणार नाही, विठुराया घेईल सगळं सांभाळून. आणि तो घरातून बाहेर पडतो. तर तिलोत्तमा म्हणत असते की सारंग हे काय बोलून गेला, तो नक्कीच त्या मुलीच्या मागोमाग तर गेला नसेल ना, पण आता जर तिच्यामुळे माझ्या मुलाला काही झालं ना तर मी मात्र तिला सोडणार नाही. दुसरीकडे जगन्नाथला खूप अस्वस्थ वाटत असते म्हणून मग तो सावलीची पत्रिका बघतो. अलका त्याला विचारत असते की काय झालं, आपल्या लेकीवर कोणतं संकट येणार आहे का, आपण तिच्या मदतीसाठी जायचं का. आणि त्यावेळी जगन्नाथ म्हणतो की नाही अलका, यावेळी सावलीवर जे संकट येणार आहे ना ते संकट फक्त आणि फक्त सारंगच दूर करू शकतो, बाकी कोणाला देव तिची मदत करूच देणार नाही. आणि हे ऐकून मग अलकाची सुद्धा काळजी वाढते. तर जगन्नाथ लगेच सारंगला कॉल करतो. सारंग त्याला विचारत असतो की जगन्नाथजी, तुमचं सावलीसोबत काही बोलणं झालं का. तर जगन्नाथ सरळ त्याला म्हणतो की सारंग, तू सावलीला शोधण्यासाठी घरातून बाहेर पडतोयस ना, तर लवकर जा, कारण तिला तुझ्या मदतीची गरज आहे. माझ्या लेकीवर मोठं संकट येणार आहे आणि या संकटातून फक्त तूच तिला बाहेर काढू शकतो. तू तिचीही काळजी घे आणि स्वतःचीही. आणि हे ऐकून मग सारंगची चिंता अजूनच वाढते आणि मग तो लगेच पंढरपूरकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे सावली सगळीकडे आईबाबांचा शोध घेत असते, अनवाणी पायाने सगळीकडे फिरत असते. तर दुसरीकडे बाबांना अजूनही बरं वाटत नाही आणि त्यामुळे सावलीची आई आजूबाजूला जात मोठमोठ्याने लोकांना हाका मारू लागते, म्हणू लागते की कोणीतरी आमच्या मदतीसाठी या. पण त्या ठिकाणी कोणीही नसते आणि त्यामुळे तिला खूपच भीती वाटू लागते. ती बाबांना म्हणत असते की आता आपण काय करायचं, आपण वाट चुकलो आहोत, इथे मदतीसाठी सुद्धा कोणीही नाही आहे, आपण कसं पुढे जायचं. पण बाबा फक्त रडत इतकंच म्हणत असतात की मला फक्त विठुरायाला बघायचं आहे, बाकी काही नाही. आणि त्यामुळे मग सावलीची आई तिथेच विठुरायाचं भजन गायला सुरुवात करते. दुसरीकडे सावलीचा शोध अजूनही सुरूच असतो पण तिला काहीच माहिती मिळत नसते आणि त्यामुळे ती खूपच घाबरलेली असते. आईबाबा कोणत्या संकटात तर नसतील ना याचीच तिला काळजी वाटत असते. आणि मग त्यानंतर त्यांचा शोध घेता घेता ती गावातीलच एका महिलेला भेटते. ती त्यांच्याकडे आईबाबांची चौकशी करू लागते. तर त्या ताई सावलीला सांगत असतात की अगं, ज्या ठिकाणाहून गाड्या येणं बंद होतं ना त्या ठिकाणी मी तुझ्या आईबाबांना बघितलं होतं, पण त्यानंतर ते दोघे काही दिसलेच नाही. नक्कीच वाट चुकले असतील किंवा मागे पडले असतील. खरं तर 2 गावकरी गेलेसुद्धा होते त्यांना बघायला, पण काहीच माहिती मिळाली नाही. आणि हे ऐकून मग सावलीची चिंता अजूनच वाढते आणि मग ती लगेच त्या ठिकाणी जाण्यासाठी निघते. तर इकडे सोहमला समजलेलं असतं की सावली पंढरपूरला गेली आहे. ही गोष्ट ताराला माहीत होती, त्यामुळे तो तारावर खूप चिडतो.
आणि तिला म्हणू लागतो की तारा, अगं सावली वहिनी कुठे आहे हे तुला माहीत होतं ना, मग तू ते आम्हाला का नाही सांगितलं. तर तारा म्हणत असते की हे बघ, ती फक्त ना माझी एक असिस्टंट आहे, ती कुठे जाते काय करते याच्याशी माझा काही संबंध नाही आहे. आणि हे ऐकून सोहम खूप चिडतो. तो म्हणत असतो की अगं, ती आता फक्त तुझी असिस्टंट नाही आहे तर आपली फॅमिली मेंबर आहे, ती आपल्यासोबत या घरात राहते. पण तारा काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. उलट ती सोहमलाच म्हणू लागते की मला कळत नाही, तू सतत सावली सावली का करत असतो, तू काय तिचा भक्त झालायस का, आणि मला सांग, माझ्यापेक्षा जास्त ती इम्पॉर्टंट आहे का. अरे, जेव्हा मी आजारी पडले होते तेव्हा माझी काळजी घ्यायची सोडून तू त्या सावलीची विचारपूस करण्यासाठी गेला होता. आणि त्या स्पर्धेत सुद्धा तुला माझ्यापेक्षा जास्त त्या सावलीला चीअर करावंसं वाटत होतं ना. मला तर खात्री आहे तिची रीलसुद्धा तूच अपलोड केली असणार. आणि हे ऐकून सोहम म्हणतो की हे बघ, मी सावली वहिनीची रील अपलोड केली नव्हती, पण बरं झालं कोणीतरी ती रील अपलोड केली आणि सावली वहिनी ती स्पर्धा जिंकली, कारण ती खरंच निर्मळ मनाची आहे, तुझ्यासारखी नाही आहे. खरं तर तुझं आत्ताचं वागणं बघून मला कळतंय तुझा खरा स्वभाव कसा आहे ते. आणि सोहमचं असं बोलणं ऐकून तारा तर खूपच चिडते. त्या दोघांचा वाद वाढतच जातो. बबलू त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती तारा सोहमला म्हणते की जर तुला त्या सावलीचीच काळजी असेल ना, तर मला तुझ्याशी बोलायचंही नाही आहे आणि मला तू काही विचारायला सुद्धा येऊ नको. आणि मग ती तेथून निघून जाते. तर सोहम बबलूला म्हणत असतो की माझी फक्त आता विठुरायाकडे एकच प्रार्थना आहे की सावली वहिनी आणि सारंगदादा सुखरूप असू देत आणि ते दोघेजण लवकरात लवकर घरी येऊ देत. तर दुसरीकडे ज्या ठिकाणाहून गाड्या पुढे जाणं बंद होतं त्या ठिकाणी सावली आलेली असते. तिथे 2 वाटा असतात. सावली विचार करत म्हणत असते की या वाटेने तर दिंडी पुढे गेली आहे, म्हणजे आई बाबा नक्कीच त्या दुसऱ्या वाटेवर गेले असणार आणि तिथेच कुठेतरी थांबले असणार. आणि मग ती पुढे जाऊन त्यांचा शोध घ्यायचं ठरवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब